सांगली जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील हॉटेल व्यावसायिक पुन्हा वळे चुलीकडे. मर्यादित गॅस सिलेंडर असल्याने चुलीचा वापर सुरू. सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील हॉटेलमध्ये गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागलेला आहे. यामुळे हॉटेल चालक पुन्हा चुलीकडे वळलेले असून चुलीवर जेवण बनवण्यास सुरुवात झालेली आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात चुलीवर स्वयंपाक करणे अधिक सोपे जाते. यामुळे सांगली जिल्ह्यातील भिवघाटमधील हॉटेल विशालच्या चालकांनी आपल्याकडील सर्व सिलेंडर साठा संपण्या अगोदर चुलीवर स्वयंपाक सुरू केला आहे. जे पदार्थ चुलीवर बनवणे शक्य आहे ते चुलीवर आणि जे पदार्थ गॅसवर बनवले जातात त्यासाठीच केवळ गॅस सिलेंडरचा वापर होतो आहे. मी हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह भिवघाट, तालुका खानापूर, जिल्हा सांगली ह्या हॉटेलचा ओनर आहे. आता तुम्ही बघता सर्व देशात गॅसची काय परिस्थिती चालू आहे. ते बरेच हॉटेल व्यवसाय हे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. काही हॉटेल नामांकित मोठे मोठे हॉटेल बंद झालेले आहेत. त्यामुळे अजून काही दिवसांनी जर असेच राहिले तर बऱ्यापैकी हॉटेल लाईन ही बंद होण्याच्या मार्गावरच आहे. अजून किती दिवस राहील साठा, किती दिवसात किती लोकांचा किती साठा आहे काही गॅरंटी नाही आहे. आज आमच्या हॉटेलची परिस्थिती आहे की आज गॅसचा साठा 1 ते 2 दिवसाचा आहे. आज परिस्थिती आमची अशी आहे की आम्ही चुली पेटवून सर्व ग्राहकांना जेवण पुरवत आहे. पण काही गोष्टी अशा आहेत की जसे की चायनीज म्हणा, पंजाबी डिशेस म्हणा वगैरे, ह्या डिशेस ज्या आहेत त्या गॅसवरच बनतात. हा चुलीवर जास्त करून बनवू शकत नाही आहेत. त्यामुळे जर असंच जर राहिलं तर हॉटेल लाईन हे बंद होण्याच्या मार्गावर राहील. काही पदार्थ बंद केलेत का, कसं केलंय? पदार्थ बऱ्यापैकी आम्ही कमी केलेले आहेतच. कारण की आता तुम्हाला जसं सांगितलं मी की जे आयटम गॅसवर बनवले जातात ते पदार्थ बंद करण्याच्या उद्देशाने आम्हीच बंद केलेले आहेत ते. पण जसे की स्टार्टर्स म्हणा, तुमचे चायनीज आयटम म्हणा, तुमचे पंजाबी डिशेस म्हणा, हे बंद होणारच आहेत जर ही परिस्थिती राहिली तर. आणि कामगारांना कसं तर काही थांबवा म्हणजे काय केलं कामगारांना? आता सध्याला तर परिस्थिती अजून जर अशीच क्रिटिकल राहिली तर आम्हाला कामगार घरी पाठवावे लागतील किंवा बसून ठेवावे लागतील. कारण की जर ही परिस्थिती नाही सुधारली तर त्यांचे पगार काढणे म्हणा, मेंटेनन्स काढणे म्हणा खूप मुश्किल आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.